नमस्ते. वा लक्ष्मण हाके. काय नालायक माणूस आहे लक्ष्मण हाके. वडी गुजरी बसून तेल टाकीत टाकीत हा माणूस याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकला विरोध करण्याचं काम सुद्धा सोडलं नाही. अजित पवार जिवंत असताना अजित पवारांच्या विरोधात किती बोलला हा माणूस. आणि पोटनिवडणूक बारामतीची मी लढिणार छाती ठोकून बोलत होतो. आणि किती ताबडतोब दत्ता भरणेंच्या गळाला लागला हा माणूस, हा लक्ष्मण हाके. ही देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर या लोकांची चालबाजी. लक्ष्मण हाक्याला संरक्षण. आणि आज हा लक्ष्मण हाके पोटनिवडणूकमधून तिने माघारी घेतले. पवनकरने जाहीर उल्लेख केला सोशल मीडियाच्या माध्यमातून की याच्या पाठीमागं पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज नाही, लक्ष्मण हाक्याच्या पाठीमागं. हे फक्त मराठवाडा इकडं तिकडं बाजूला आल्यानंतर यांच्या पाठीमागं खूप मोठी संख्या उभा राहते ओबीसी समाजाची. पण ह्याच लक्ष्मण हाके ह्या लोकांच्या पाठीमागं पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज नाही. हे एक लक्ष्मण हाक्याचं की राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये पोहोचायचं, त्यांच्या मांडीला मांडी लावून आपल्याला बसायचं एक दिवस. आणि ते काम लक्ष्मण हाके ह्या माणसाने मिळवलं. त्यामुळं इथून पुढं लक्ष्मण हाके या माणसाने भाषा करणं बंद करावं. समाजाच्या बाबतीमध्ये कोणताही समाज असो, तो राजकीय क्षेत्रातला राजकीय पुढाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांच्या गळाला तो लागलेला आहे. त्यामुळं तोपलं खेळ संपला. तो आता तो भविष्य काळामध्ये हे राजकीय पक्षवाले तुला तिकीट देते, आमदार करते, मंत्री संत्री काय करायचे ते करते. पण तू आमच्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अंजनगाव ह्या ठिकाणी. तुपलं काम फक्त तेल टाकायचं काम केलं तू. कारण की तुला माहीत होतं आपण तेल टाकीत टाकीत चालायचं आणि आपल्याला बरोबर अगदी एक दिवस फायदा होणार. झाला, तू गळाला लागला सत्ताधारी पक्षांच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.